अरे वो आपल्या कॉलेजमध्ये गॅदरिंग चालू आहे. गॅदरिंगमध्ये आलगुंडे कसे काय आले थांबा तुम्हाला सगळ्या विषय सांगतो. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ. तर कसं आहे मित्रांनो, मी कार्तिक आणि तुम्हाला तर माहिती आहे ना आपल्या कॉलेजमध्ये ॲन्युअल फंक्शन चालू आहे. मग काय आज आपण तयारी करून लवकर आलो, कारण की आज गॅदरिंगचा आखरी दिवस होता आणि आपण एवढ्या लवकर आलो तर कोणी सुद्धा आलो, कारण की आज होता आपला स्टॉल. तुम्हाला जे आलगुंडे सुरुवातीला दाखवलं ना ते आपल्या स्टॉलचीच तयारी होती. व आपलं म्हणजे आपला स्वतः स्टॉल नव्हता, आपल्या पूर्ण डिपार्टमेंटचा स्टॉल होता. मग काय आम्ही सगळे व्हॉलेंटियर मिळून सकाळी सकाळी स्टॉलची तयारी करायला. आणि हो आमच्या स्टॉलवर होती जिलेबी आणि आलूगुंडे. असं काही नाही हो, बाहेरून गिरून आणून काही नाही, डायरेक्ट कॉलेजमध्ये गरमागरम चालून एका इकडे गरमागरम विकणं चालू हो. मग काम खतरनाक आहे, डायरेक्ट कॉलेजमध्ये गरमागरम चालू होते काढणं. आम्ही स्टॉलवर गर्दी व्हायच्या अगोदर सगळं सामान पटापट काढून घेतलं, मिरच्या खटाई मस्त पेपर वगैरे काढून घेतला आणि सगळी व्यवस्था केली. आमची तयारी पुरी झाली होती आणि हे आमची सगळी व्हॉलेंटियरची टीम आमच्या सगळे म्हणून आम्ही स्टॉल चालणार होतो. ॲन्युअल डेचा अखेरचा दिवस होता. इकडे चालू होते खतरनाक फॅशन शो आणि आम्ही इकडे मस्त स्टॉलवर बसून एन्जॉय करू लागतो फॅशन शो. बरोबर एवढे खतरनाक गेटअप करून आले की तुम्हाला का सांगा. म्हणजे मग काय आपल्याला भूक लागली होती, मग काय झटपट पटावर मग नाश्ता करून घेतला. बाबू हे पब्लिक हे मस्त मागं बसून डान्स एन्जॉय करून राहिले होते. बाबू मस्त फॅशन शो पोहोच राहिलो तो स्टेजच्या. मग आपल्याला काही खतरनाक दिसलं. यायला पण म्हटलं आता म्हटलं खतरनाक वाला राडा होते. आणि पाहू याने एंट्रीलाच किती माहोल केला खतरनाक वाला. अधिक तो पुढे याच्यापेक्षा माहोल झाला. भाऊ याच्या पुढचे डान्स आणि लास्ट मध्ये भाऊ पोट्टेने केलेला माहोल एकच नंबर झाला होता. हा व्हिडिओ लंबा राहिला तुम्हाला सांगतो एक आखरीच्या पार्टमध्ये. लवकरात लवकर लाईक करा आणि फॉलो करा. सगळ्याला टाटा.